भाविक भक्तांनो, आपलं पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. शरीर झाले स्फटिकासारखे, शरीर झाले स्फटिकासारखे, ना द्वेष ना माया उरली. हरिनामात एकरूप झाला, हरिनामात एकरूप झाला, मोक्षाची वाटच निघाली. किती छान अर्थ आहे याचा. याच्याच नुसार आपला आजचा अभंग आहे. हा अभंग आहे, सकळ चिंतामणी शरीर, सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समोड आशा. निंदा हिंसा नाही कपट, देह बुद्धी निर्मळ स्फटिक जसा. किती छान असा याचा भावार्थ आहे. तर तो भावार्थ जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर याचा अर्थ आपण जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आज मी हा अभंग वाचला आहे आणि या अभंगाचा काय बरं अर्थ होतो? या ठिकाणी आज महाराजांनी आपण जो अभंग घेतला आहे, बरोबर, तर ज्या वेळेला आपल्या आत्म्यामधील अहंकार, बरोबर, कारण या ठिकाणी अभंगामध्ये शरीराचा उल्लेख केलेला आहे. हो आत्मा जितकी जितकी स्वच्छ होती, स्फटिकासारखी होते, हो, तर शरीर पण तितकंच सुंदर बरोबर. बनत चालतं. आणि याचे प्रॅक्टिकल उदाहरण आहे की ज्या वेळेला आत्म्याची सुंदरता वाढते त्यावेळेला शरीर पण, प्रकृती पण हे सत्वप्रधान बनत जाते. बरोबर, आणि अभंगामध्ये हा पण उल्लेख केलेला आहे की ज्या ज्या वेळेला आपल्यामधला मत्सर, ईर्ष्या, द्वेष हे समाप्त होते त्यावेळेला आपलं जे शरीर आहे ते एकदम स्फटिकासारखं, म्हणजे ज्याला आपण पारदर्शकता म्हणतो, अशा बरोबर. लोकांच्या जीवनामध्ये ट्रान्सपरंट, ते दुनियाच्या समोर किंवा विश्वाच्या समोर एक ट्रान्सलाईट सारखे असतात. म्हणून ह्या अभंगामध्ये महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की जितकं जितकं आपल्या मनामधला अहंकार, द्वेष हा समाप्त होतो तितकं तितकं आपलं जे मन हे निर्मळ होतं आणि शरीर पण जे आपलं आहे ते सुंदर बनत जातं. या ठिकाणी अभंग याचा अर्थ असा सांगितलेला आहे. खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला आपण. आता आपण दुसऱ्या अभंगाची लाईन बघूया. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, या मागे काय बरं भावार्थ आहे? तर ह्या अभंगामधली दुसरा जो तुम्ही शब्दांचा जो अर्थ विचारला, बरोबर, तर या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा असतो किंवा मोक्षाची अपेक्षा असते त्यावेळेला या ठिकाणी महाराज सांगतात की वाराणसी, काशीला जाण्याची तुमची गरज नाही आहे. आणि जर आपलं मन स्वच्छ झालं, निर्मळ झालं, तर स्वच्छ मन हेच आपली गंगा, काशी, जमुना जे म्हणतो. बरोबर, तुम्ही जाताय, काशीला जाताय, वाराणसीला जाता, पण मनाची जर स्वच्छता नाही आहे आणि त्यामध्ये जर अस्वच्छता आहे तर तिथं जाऊन पण काही फायदा नाही आहे. आपण बघतो की बरेचसे लोक दरवर्षी वारीला जातात, वाराणसीला जातात, काशीला जातात. वास्तविक तिथल्या जाण्याचे जे सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांतावर चालून जर आपलं आचरण जर नसलं, त्या गोष्टी जर आपल्या व्यवहारामध्ये जर नसल्या तर त्याचा काही फायदा नाही. म्हणजेच आपल्याला मोक्षासाठी एका निर्मळ आणि स्वच्छ मनाची आवश्यकता ईश्वराला आहे. बरोबर. या ठिकाणी हा अर्थ अभंगामध्ये सांगितलेला आहे. तर खूप छान प्रकारे तुम्ही अर्थ सांगितलेला याचा, की यात्रा तर आपण करायचीच, याच्या सोबत सोबत आपल्याला आचरण पण करायचं आहे. मनाची शुद्धता ही खूप महत्वाची. मनाचं जे आहे. पावित्र्य आहे, बरोबर, तीर्थस्थानावर गेल्यानंतर कुंभमेळ्याला जा, काशीला जा, बरोबर, परंतु जर आपलं मन जर घरी आहे, महाराजांनी पण सांगितलेलं आहे, ईश्वराशी जर आपलं मन एकरूप नाही आहे तर जीवनात तुमचे बदल होणार नाही. बरोबर. सांगण्याचं तात्पर्य हे आहे. खूप छान प्रकारे सांगितले तुम्ही. आणि आता आपण तिसऱ्या ओळीवरती जाऊया. तिसरी ओळ आहे आपली, मन शुद्ध तया काय करीसी माळा, या ओळीचा काय बरं अर्थ आहे? शब्दामध्येच आहे की जर मनामध्ये जर शुद्धता नाही तर आपण माळा जरी जपल्या, म्हणजेच बरेचसे लोक आपण बघतो की 108ची माळा जपतात, 1000
आठची माळा जपतात, परंतु त्यावेळेला माळा जपताना ईश्वराचं नामस्मरण एकाग्रता किती असते बरोबर. ते त्यावेळेला आपण चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि वास्तविक आजच्या ह्या भागदौडीचे जे जीवन आहे लोकांचं, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बहुतांश लोकांचं जे मन आहे हे बाह्य दुनियाशी जुडलेलं आहे. अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं की जर तुमचं मन बाह्य दुनियाशी, बाह्य पदार्थांशी, बाह्य वस्तूंशी जुडलेलं आहे आणि हातात तुम्ही माळा घेऊन ईश्वराचं नामस्मरण करता, तर त्याच्यात तुम्हाला काही प्राप्ती होणार नाही. बरोबर. हे या ठिकाणी सांगायचं आहे. खूप छान प्रकारे सांगितले तुम्ही. आता या अभंगामध्ये समोर आपल्याला सांगितलेलं आहे की निर्मळ स्फटिक, तर हे कोणत्या भावासाठी उपयुक्तता आहे याची? म्हणजे या ठिकाणी स्फटिक इतकं काही पारदर्शक असतं की ज्या वेळेला व्यक्तीचं जीवन सुंदर बनतं त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिफेक्ट राहत नाही. अच्छा. कोणत्याही प्रकारच्या मोहाची त्याच्यामध्ये आट नसते, कोणतंही बंधन त्याच्यामध्ये नसते. ज्याला आपण म्हणतो की जीवन एकदम निर्मळ स्वच्छ, जसं एखाद्या स्वच्छ पाण्यामध्ये जर आपण नाणं टाकलं तर ते एकदम वरून जरी बघितलं तर एकदम हुबेहूब दिसतं. बरोबर. तसं ह्या शरीरामध्ये असणारी जी आत्मा आहे त्या आत्म्याची सुंदरता, तेजस्वीपणा किंवा त्याचा जो ओरा आपण म्हणतो हा पण तितकाच चमकदार दिसतो. तर याची जी उपमा आहे ही अभंगामधून महाराजांनी केलेली आहे. खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला तुम्ही इथे. आपल्या अभंगामध्ये पुढची ओळ आहे गुण गर्जना, तर हे याचा अर्थ काय आहे? गुण गर्जना याचा अर्थ अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेला अंतर्मन हे ईश्वराशी एकरूप झालं जातं, एक समानता अंतर्मनामध्ये आणि बाह्य मनामध्ये, म्हणजेच बाह्य जे ईश्वराचं स्वरूप आहे सगुण, त्याच्याशी ज्या वेळेला आपलं अंतर्मन जुळतं तर त्यावेळेला अंतर्मनामधला जो आवाज आहे तो गुणांशी एकरूप होतो. बरोबर. आणि म्हणून आपण बघतो की ज्या ज्या वेळेला चाहे आपण ओमची ध्वनी करतो, ओमचं उच्चारण करताना ज्या वेळेला तो ओमचा आवाज बाहेर येतो त्यावेळेला आपलं जे अंतर्मन आहे हे ईश्वराशी म्हणा किंवा प्रकृतीशी पण कनेक्ट झालेला असतं. बरोबर. आणि तो जो आनंद आहे, आनंद खूप काही मनाला एकाग्र करून टाकतो. तर त्याचा भावार्थ ह्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. खूप छान प्रकारे तुम्ही अर्थ सांगितलेला आहे याचा. आता आपण पुढची ओळ पाहूया की परिसाहुनी आगडा, याचा काय बरं भावार्थ आहे? परिसाहून आगळा म्हणजेच जर परिसाच्या संपर्कामध्ये लोखंड जरी आलं तरी ते सोनं बनतं. त्याचा स्पर्श हा लोखंडालाही सोनं बनवतो. त्याचप्रमाणे आपण जर साधू संतांच्या सानिध्यामध्ये जर गेलो, त्यांचे उपदेश जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारले तर आपलं जीवन पण परिसासारखं होतं. लोखंड जसं आपण परिसाला लावलं तर त्याचं सोनं होतं, तसंच आपण जे काही संत महात्मे आहेत, जे गुणवान आहेत, ज्यांनी ईश्वराच्या वचनाला अंगीकारलं आहे, तर त्यांच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन पण धन्य धन्य होऊन जातं. हे त्यामागचा उद्देश आहे. खूप छान प्रकारे सांगितले तुम्ही की जसं लोखंड परिसाच्या संपर्कामध्ये असल्यामुळे ते सोनं बनून जातं, तसंच आपणही साधू संतांच्या संपर्कामध्ये आलो तर आपलं हे जीवन हे सोनं होऊन जातं. खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला तुम्ही. आता आमच्या भाविक भक्तांना तुम्ही लास्टमध्ये जाता जाता कोणता संदेश देऊ इच्छिता? तर या ठिकाणी ह्या अभंगाचा जो सारांश किंवा आध्यात्मिक संदेश आपल्या भावी भक्तांना हा आहे की या ठिकाणी महाराजांचं जीवन जसं एक विठ्ठलाशी समर्पक, आत्मनिरीक्षण, ज्याला आपण म्हणतो की बुद्धीची कोणत्याही प्रकारची एक मलिनता नाही, परंतु त्या ठिकाणी पूर्ण शुद्धता, आणि निरपेक्ष, ज्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, निस्वार्थ
असं जे प्रेम आहे ते ज्या वेळेला ईश्वराशी समर्पणतामय आपण होतो, तर त्यावेळेला आपलं जे जीवन आहे हे जीवन एक साऱ्या विश्वासाठी आत्म्याची सुंदरता आणि शरीराची सुंदरता पण आपली वाढते. आपण याचं उदाहरण स्वामी विवेकानंदाचं जर समोर ठेवलं, तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे जे अंगीकारलं, जे जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी आज साऱ्या विश्वाला दिलेलं आहे, संपूर्ण मानव जातीला दिलेलं आहे. आणि म्हणून अशा लोकांच्या संगतीचा आपल्याला इतका काही फायदा होतो. त्यांची लिहिलेली पुस्तके किंवा संत तुकारामांची गाथा असो, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी असो, हे सर्व जे ग्रंथ आहेत आजच्या वर्तमान काळामध्ये पण आपल्या जीवनामध्ये जर आपण अंगीकारले, तर आपलं जे जीवन आहे ते परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण किती जरी वर्ष उलटले किंवा किती जरी वर्ष आपण पुढं चालत गेलो, तर गाथा गाथा आहे, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आहे. तर त्यांचे जे ओळी आहे किंवा त्यांचे जे श्लोक आहे, अभंग आहे, ते जीवनामध्ये उतरण्यासाठी आपण जितकी त्याला कष्ट घेऊ किंवा त्याचं आचरण करू, तितकंच आपलं जे जीवन आहे हे सुंदर बनत जातं. म्हणून हा एक आध्यात्मिक संदेश आपल्या भावी भक्तांना यामधून दिलेला आहे. खूप छान प्रकारे अर्थ तुम्ही सांगितलेला आहे आपल्या भावी भक्तांना, आणि मी आशा करते की खरंच त्यांना सुद्धा या अभंगाचा अर्थ आवडला असणार, आणि तुम्ही इथे आलेत, छान प्रकारे अर्थ सांगितला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आपण आज पाहिलं आहे की कशा प्रकारे आपल्या जीवनाचं सोनं करायचं असलं तर आपल्याला संत साधू यांच्या सहवासामध्ये राहायला हवं. कारण म्हणतात ना, लोखंड हे परिसासोबत राहिल्यामुळे ते पण सोनं होतं. तसंच आपलं जीवनाचं सोनं हे करून घ्यायचं आहे किंवा नाही हे आपल्यावर आहे. तर असाच अर्थ पुढच्या अभंगातून आपण जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.